नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. खूप वेळानंतर मी बाहेर निघालो आहे बोलू शकतात. खूप वेळानंतर व्हिडिओ येतो आहे. मला खूप आनंद होता की एवढ्या वेळानंतर बाहेर यायचा चान्स मिळाला आहे. आणि आम्ही आलो आहे लोणावळ्याला जम्बो पॅराडाईजला. तर आज मी तुम्हाला एक मस्तपैकी टूर देणार आहे जम्बो पॅराडाईजची. आणि इकडे किती काय काय छान गोष्टी आहेत, सगळ्या गोष्टी दाखवणार आहे. आय होप तुम्हाला नक्की आवडेल, कारण की इकडची जागा खरंच खूप खूप छान आहे. प्लेझंट वातावरण आहे एकदम. चला तर तुम्हाला जागा दाखवतो. हा बघा, आत्ता 1 वाजलाय. 2 वाजत आला आणि आत्ता कुठे सूर्य दिसायला लागला ना, तो पूर्ण दव आलं इकडे. आणि हे आहेत आमचे रूम. हा एक आमचं आहे, आईबाबांचा. खूप छान अशी प्रॉपर्टी आहे. इकडे मागे ते बाकीचे वर्कर्स राहतात. 2 क्लासिक रूम्स असे ठेवले त्यांनी पाठवून. आणि इकडे हा आहे तुमचा व्ह्यू. आणि त्याच्यावर मोठी गोष्ट ती बोट तुम्हाला दाखवतो. ही जी बोट दिसतं ना, या बोटनी सुद्धा मनसोक्त आनंद घेऊ शकतात बोटवरती. या साईडला तुम्हाला कॅम्प साईट पण आहे. आय थिंक दिसत असेल. खूप मस्त क्लायमेट आहे सध्या. 2 वाजले पण अजिबात वाटत नाही की 2 वाजलेत म्हणून. सध्या ही जागा आहे, ही पार्किंग स्पेस आहे. तिकडे गेट आहे आणि तिकडनं असं तुम्ही खाली डायरेक्ट बोटकडे जातात. चला तर आता रूममध्ये जाऊन येऊया. या आतमध्ये. आता यानंतर अजून पण काही गोष्टी तिकडच्या दाखवण्यासारख्या, ते आपण थोड्या वेळाने बघूया. आता जरा आम्ही फ्रेश होतो, कारण की खूप वेळ झाला आम्हाला. मग फ्रेश नाही झालं तर जरा खातो, भूक खूप लागली. आणि मग फ्रेश होऊन आपण भेटूया. मग तुम्हाला बोटिंग दाखवायची आहे, परत काय काय दाखवायचं, अजून खूप गोष्टी आहे. तर भेटूया थोड्या वेळाने. तर गाईज, फायनली आपण आलेलो आहे बोट राईडला. तर चला आता जाऊन आपण एक्सपिरियन्स घेऊ की कसा बोट राईड आहे इकडे. आपल्याकडे 20 मिनिटचा बोट राईड मिळतो. आता आपण पूर्ण एक्सपिरियन्स घ्यायचा आहे, फुल पैसा वसूल करून घ्यायचा आहे. तर चला लेट्स सी कसा फील येतो बोट राईडचा. तर ही आहे आपली बोट. तर तुम्ही पण आतमध्ये येऊ शकता. चला, त्या काका स्टार्ट करतील, मग थोडं मी पण एक ट्राय करेल लायसन्स नसताना सुद्धा. लेट्स सी कसं वाटतं.
इकडे वेगळी जागा पण आहे. इकडनं तुम्ही खाली गाडी घेऊन जाऊन मस्त की गाडीवरून सुद्धा फोटोशूट करू शकता. हां वाटतं गाडी पण एक्झॅक्ट जागेवरती आम्ही थांबवलेली. तर फायनली आपली गाडी चालू झालेली आहे. बघा कसं वाटतं व्ह्यू. कर बनू फोन आता मी घेऊ काय करायचं फक्त सांगा. फक्त स्टेरिंग कशी ठेवू. तू ड्रायव्हिंग करतो तसं. राईट घ्या थोडा राईट. दहाच्या स्पीडवर 15च्या स्पीडवरती गाडी चालवतो आता. खूप खतरनाक एक्सपिरियन्स आहे. तुम्ही पण जर आलात जम्मू पॅराडाईजला तर नक्की एक्सपिरियन्स घ्या. फील आहे तिकडचा नजारा बघ. फील नजारा आहे. तिकडे पाऊस पण पडतोय ऊन पण आलं. जो काय वारा सुटलाय थंडगार. आहा स्टेशनवर. बरोबर नाही का मला म्हणजे गाडी चालवू शकतो आपला बोट चालवू शकतो थोडी थोडी. आता इकडे ही बोट कधीपासून आहे. 6 वर्ष झाली. 10 वर्ष झाली. आहे. खूप मजा आली. खूपच मजा आली. त्याच्याबद्दल तुम्ही सगळ्यांनी नक्की येऊन इकडे एकदा बोट राईड ट्राय करा. वेगळा एक्सपिरियन्स आहे आणि आम्हाला इथे चालू. अशा प्रकारे आपला बोटचा राऊंड संपला. आता आपण परत वर जाऊन जरा स्विमिंग पूलचा आनंद घेऊ. मग भेटू थोड्या वेळ डिनरला. घरातनं बाहेर निघाल्या मध्ये स्विमिंग पूल आहे. त्या साईडला 2 रूम आहेत आणि हे 2 रूम आहेत. कोणीतरी तिकडे पुष्पा लावले असं वाटतं. आणि इकडनं असं खाली उतरलं समोरच कॅम्प पण आहे. कॅम्प ॲट साईड माहीत नाही कुठला कॅम्प आहे पण आहे कुठला तरी कॅम्प दिसत नाही. आणि इकडे पण राहिलं अजून कोणतरी गेस्ट आलं वाटतं. चला हो दव आलं. ग्रास ओला झाला सगळा. आता मी जातो माझ्या रूममध्ये. तर आजचे फुटेज बघाय कसं आलं. आता तर काहीच दिसत नाही समोर. फुल धुकं. आता आपण डायरेक्ट भेटू उद्या सकाळी. बाय. गुड मॉर्निंग मंडळी. तर आज आहे आमचा दुसरा दिवस. सकाळी झाली आहे वाजल्या 6:30 आणि आताचं क्लायमेट आहे आता 11 डिग्री सेल्सिअस. 11 डिग्री. जी थंड आहे ना वेगळीच मजा आहे. आणि 6:30 वाजता जो घरातनं बाहेर निघाल्यावर जो क्लायमेट आहे ना तो बघा कसा आहे. काल आम्ही
ऑलमोस्ट आम्ही किती वाजता आलेलो काल 2 वाजता आलो तेव्हा ऑलमोस्ट सगळीकडे धुकं होतं. आता पण मला थंडी लागायला लागली जसं जसं बाहेर निघतोय. हा थंडगार मस्त क्लायमेट आहे. कुडकुडायला लागलं. त्याच्याला मी ती जागा दाखवतो तिकडनं व्ह्यू खूप छान दिसतो. ती प्लेस इकडे तुम्ही डिनर करू शकतात, बर्थडे करू शकतात किंवा ॲनिव्हर्सरी पार्टी करू शकतात. आम्ही करायचा विचार केलेला, नंतर बोललो की नाही, थोडं डिफिकल्ट आहे कारण की इकडे रात्रीचे मच्छर येतात. आणि गाईस हा बघा व्ह्यू, हा कसा वाटतो. सकाळी 6:30चा व्ह्यू. इकडे समोर पण एक रिसॉर्ट आहे. इकडे खाली पावना लेक कॅम्प होतो कॅम्पिंगच्या. त्याच्यानंतर इकडे खाली रिसॉर्ट आहे. आणि ही एक मस्त जागा आहे, फुल रेडीमध्ये. काय पाहिजे ते करा, काही रोकटोक नाही. इकडे मग एक जागा दिली तुम्हाला, तिकडे तुम्ही शेकोटी करू शकता. हे बघा, इकडे शेकोटी करू शकतात, तिकडे शेकोटी करू शकतात. आणि ग्रुपमध्ये असेल तर आरामात बसून आनंद घेऊ शकतात शेकोटीचा. गुड मॉर्निंग. फायनली आंघोळ झाली, फ्रेश झालो आणि आता निघायचा टाईम जवळ आलेला आहे. तर बोललो एकदा परत एक राऊंड मारून आपण जाऊया आणि तुम्हाला पण दाखवूया की इकडे अजून पण काही गोष्टी होत्या जे आम्ही एक्सप्लोअर केले नाही. जसं ही मागचं एक बसायची जागा आहे, इकडे आरामात तुम्ही डिनर करू शकतात, नाश्ता करू शकतात, जे पाहिजे तिकडे मागवून खाऊ शकतात. आणि इतका छान नजारा दिसतो ना इकडे बसल्या बसल्या, तुम्ही फुल एन्जॉय करू शकतात. प्लस इकडेच बोट आहे. मूड झाला तर इकडनं गेट आहे, इकडनं जायचं तिकडे आणि तिकडून मग बोटीची सैर करायची. आणि मस्त जागा आहे, खूप मोठी जागा आहे. परत एकदा हा एक शेवटचा टाटा बाय बाय या प्रॉपर्टीला. तर अशा प्रकारे आपण इकडनं आता निघत आहोत. तिकडे कपडे सुकत घातले, लक्ष नका देऊ, आम्ही पण घातलेले पण काढून टाकले. तर हा एक रूम होता आणि हा एक रूम होता. हे 2 रूम होते आमचे. तर दोन्हीचे चेकआउट झालेत. आता आम्ही निघतोय. सगळे रेडी आहे, इकडे कार पण रेडी आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करायला विसरू नका. कारण की मी असेच वेगवेगळे व्हिडिओज घेऊन येत राहतो. एवढंच की थोडा लेट घेऊन येतो, पण येतो कारण की दरवेळेला बाहेर निघायला मिळत नाही. सो जसं पॉसिबल होतं तसं नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. चला तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.